लगत असणाऱ्या या बॅनर्सने वाढवली आहे। या साहेबांचंही कौतुक करूया। मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आघाडीला आले दोन्ही फलंदाज अर्थात प्रशांत आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। मागील मॅचचा हिरो मैदानामध्ये पाहायला मिळतो अर्थात कल्पेश आणि त्याच्या साथीला प्रशांत। काय घडेल या मॅच मध्ये? पहिलं षटक हाताळण्यासाठी योगी याला इथे प्राचार्य करण्यात आलंय। योगीच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय। आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच, यानंतर शेवटचा सामना खेळवला जाणार। लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉसही आपण करूया। गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल राईट आर्म ओव्हर द विकेटने। हलक्या हाताने खेळलेला हा फटका जिथे मात्र एक धाव देऊन जातोय आणि एकेरी धावेने इथे खाते देखील खोललं जात आहे। योगी याच्या माध्यमातून टाकला गेलेला हा चेंडू एक धाव देऊन गेलाय। मागील मॅच मध्ये ज्याने मात्र दोन उत्तुंग षटकार ठोकत असताना संघाला विजय मिळवून दिला होता तो फलंदाज आता मात्र स्ट्राइक एंड वरती असणार आहे। हा चेंडू अधिक वेगाने फास्ट अँड फ्युरियस यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। इट इज अ डॉट डिलिव्हरी। अनिकेत बाबाजी जाधव यांच्याकडून दोन्ही फलंदाज जे मैदानामध्ये खेळतात त्यांच्या प्रत्येक षटकारा गणिक 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याला ओमकार 18 धावांची खेळी त्याने केली होती। हा चेंडू इथे मात्र काय घडलं जात आहे? योगी यष्ट्यांच्या जवळ येईल, जरूर तो बेल सुचलून पाहू शकेल की काय, कारण की चेंडू यष्ट्यांना चाटून यष्ट्यांच्या मागे गेलाय की काय असं जरूर भासलं होतं। परंतु हा चेंडू येतो वाईट। अवांतर धाव संघाची धावसंख्या पाहिली तर अतिरिक्त मदतीने 2 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात। जिथे मागील मॅचचा हिरो ओमकार याच्या बॅट मधून 18 धावांची खेळी आली आणि तो ठरला या सामन्याचा मागील मॅचचा हिरो। हा चेंडू मात्र काय घडतंय? यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉयड। खेळाडू क्रमांक पहिला कल्पेश बाद। तृषांत याला प्राचार्य करण्यात आलंय। तृषांत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। एक मोठी मासळी जाल अडकली आहे जिथे खेळाडूला त्रिफळाशीत बाद केलं योगीने। हा चेंडू अधिक वेगाने डावी यष्टी सोडून जाणारा पहिला चेंडू आणि पहिला इतका वेगवान चेंडू पाहायला मिळाला आहे ज्याने मात्र आमच्या होल्डिंगला इथे मात्र होल पाडलाय असं म्हणावं लागेल। ज्या वेगाने गोलंदाजी करतोय योगी वेगावरती स्वार झालाय। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजयजी सकपाळ साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच देऊया। 18 धावांची खेळी करणारा ओमकार हा मागील मॅचचा हिरो ठरलाय। पळचील संघाचा गोलंदाज सज्ज होईल। हा चेंडू लोअर फुल टोज ऑन साइडला पॅडल स्वीप केलाय। चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय। एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर चौकार। तृषांच्या बॅट मधून येणारा हा चौकार जिथे खोलवा टप्प्याचा चेंडू सुंदर कमबॅक पाहायला मिळतंय। एक तेरी तो एक मेरी। योगी इथे जरूर सांगतोय काही दिवस तुझे आहेत तर काही दिवस माझे आहेत, 4 दिवस सासूचे आहेत तर 4 दिवस सुनेचे देखील आहेत। मैदानामध्ये असंच काहीच चित्र पाहायला मिळतंय। चेंडू देऊन जातो एक धाव। संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 9 धावा धाव फलकावरती आहेत। 9 रन्स ऑन अ बोर्ड, 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। योगी पुन्हा एकदा सज्ज।
हा चेंडू अधिक वेगाने डावी यष्टी सोडून जाणारा पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीचा कालखंड आपण पाहिला ना, मग 1988चा कालखंड आपण पाहिला तर तिथून क्रिकेटमध्ये जर्सी आली. तिथून जर का आपण विचार केला तर पहिल्या क्रमांकाची ही जर्सी रिझर्व्ह असायची कर्णधारासाठी आणि तिथून नंबर वाईज यायला लागले. आणि तदनंतरच्या क्रिकेटमध्ये 1996 मध्ये आपण असा प्रकार पाहिला होता जिथे अंकगणित तज्ञांकडून सल्ला घेऊन प्रत्येक जण आपल्या जर्सीवरती वेगवेगळा नंबर लिहावं लागला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जाणारा फास्ट अँड फ्युरियस आहे. एका बाजूला आपण पाहिली ना तर योगीची जी दिशा आहे ना ती संघाची दशा ठरवणारी राहणार आहे. त्याने टाकलेले हे अवांतर चेंडू कुठेतरी ना कुठेतरी उल्लेख करावा लागेल. संघाची धावसंख्या 11. अतिरिक्त स्वरूपामधून त्याने धावा खर्च केल्या आहेत त्या 5. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पाहायला मिळतोय. अधिक वेगाने डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळेल ती केवळ लेग बायच्या स्वरूपामधून एकेरी धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. ती मात्र श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब या संघाची एक छोटीची विश्रांती. डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. सामनावीर ओंकार जाधव या सामन्याचा सामनावीर याचं पारितोषिक असणार आहे ते म्हणजे टी शर्ट. मी पुन्हा एकदा शिवाजी राजाराम जाधव यांना विनंती करेल त्यांनी कृपया वितरण करण्यासाठी इथे हजर राहायचं आहे. सामनावीर धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली आपल्या संघासाठी. सामनावीरचा बहुमोल असा पारितोषिक या ठिकाणी टी शर्टच्या स्वरूपात. धन्यवाद. मी पुन्हा एकदा घेऊन जातो भोसले सरांकडून सामन्याकडे. आपण निश्चित म्हणतो की जिथे वेल बिगन इज अ हाफ डन. सुरुवात चांगली आहे, फाउंडेशन चांगलं उभारलं. आता इमारत काय हे जरूर पाहावं लागणार आहे. एक चांगल्या रीतीचं फाउंडेशन घातलंय ते या दोन्ही फलंदाजाने. हा चेंडू हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु इथे एक चांगल्या रीतीचा झेल देखील टिपला गेलाय. दुसरा खेळाडू इथे बाद. दुसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परततोय. आजच्या दिवसामध्ये कौतुक करायला हवं ते मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट .inच्या टीमचा गौरव सावंत यांची टीम, अर्थात राकेश आहे, रोहित माळी आहे, मनोज वाघ आहे, यांचे कौतुक आपण करूया. त्याच पद्धतीने अजयजी सकपाळ यांचं खास करून कौतुक करेन की संपूर्णतः धुरा त्यांनी आज खांद्यावरती घेतली आहे को अँकरची आणि एक चांगलं काम करतात. आमचे डीजे मास्टर अभिषेकचंही कौतुक मी करेन. त्याच पद्धतीने माझ्या साथीला वायू जाधव आज दिवसभर चांगलं कामकाज करत होते परंतु सध्या रेस्ट घेतली आहे. मैदानामध्ये वळूया जिथे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होतोय. हा फटका इथे चांगला आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. षटकार. हकदार ठरला आहे प्रशांत. गोलंदाज सज्ज होईल पुनच्च. पुढील चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा ओलांडतोय.
क्या बात आहे. प्रशांत जाधवने संपूर्णतः सूत्र आपल्या हाती घेतली आहेत आणि तो मैदानामध्ये तुटून प्रहार करतोय. तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं, तू अगर सव्वा शेर है तो मैं बब्बर शेर हूं, हे मात्र मैदानामध्ये प्रशांत जाधव दाखवतोय आणि त्याची बॅट आता तळपू लागली आहे, षटकारांची भाषा बोलू लागली आहे. गोलंदाज सज्ज, हा फटका इथे फसला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करत नाहीये आणि प्रशांत जाधवला इथे माघारी परतावं लागतंय. एक विस्फोटक विध्वंसक खेळी इथे संपुष्टात. फलकावरती आहे. 2 षटकार ज्याने ठोकले 200 रुपयाचा पारितोषिक देखील त्याला दिलं जाणार आणि ते देखील आमच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. अर्थात अनिकेतजी जाधव यांच्याकडून हे पारितोषिक लगावण्यात आलं होतं. कॅश प्राइज इथे जमा होते. आभार माने अनिकेतजी जाधव यांच्याकडे देखील कॅश प्राइज अनाऊन्स केल्यानंतर ती लगेच सुपूर्दही करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अर्थात आशिष याला प्राचार्य करण्यात आलंय. मागील मॅच मध्ये आशिषची बॅट शांत राहिली होती, तो धावा गोळा करू शकलेला नव्हता. कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये जिथे प्रशांतची बॅट बोलू लागली आहे, आशिष नांदेसाठी देखील पारितोषिक आहे. 100 रुपयाचा पारितोषिक षटकारासाठी प्रतीक जाधव यांच्याकडून लगावण्यात आलाय. परंतु हा चेंडू डावी एष्टी सोडून जाणारा डिरेक्ट हिट लगावण्यात आलाय जरूर, परंतु एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. पंचांचा इशारा, वाईट डिलिव्हरी आणि त्यावरती येणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावरती लगावण्यात येते. वाईट +1 अशा 2 धावा येतात. 27 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जयराम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटने हा चेंडू उजव्या यष्टीच्या वरती, याला मात्र धाडलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू मात्र एक टप्पा घेतल्यानंतर छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पारितोषिक आहे या संपूर्ण मॅच साठी. या संपूर्ण मॅच मध्ये जर का षटकार आले तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मैदानामध्ये आलाय चौकार. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 षटकांची अंतिम धाव फलकावरती धावा आहेत त्या 31. शेवटचा आणि अंतिम षटक या 17च्या दरम्यान गोलंदाज सज्ज होणार. लोअर फुलटोस आहे, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक योगी इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. योगी नसून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुसरा आहे. मंगेश याच्या हातून झेल सुटलाय. संघाची धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मंगेश याने झेल सोडलाय. आता मात्र मोठा फटका येईल का? आशिषच्या बॅट मधून इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या वेळेला देखील दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेलदार निलादान. आपण अनेक वेळेला असं म्हणतो की असाध्य ते साध्य करीत साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे. कोणतेही असाध्य गोष्ट साध्य करायची अभ्यास करावा लागतो. क्रिकेटमध्ये लेखी अभ्यास नव्हे, तो प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो. झेल सुटला तो दुसरा एका षटकामध्ये. पुन्हा एकदा तिसरा झेल, तिसरी संधी निर्माण केली आणि त्या तिसऱ्या संधीचं सोनं यष्टीरक्षकाने केलं. खेळाडू बाद. Thank you.
तंबूच्या आश्रयाला परतलाय. यश मिळतंय ते आकाशला. आकाशने बाद करण्याचा प्रयत्न नव्हे तर आशिषने बाद होण्याचा प्रयत्न केला. लोअर फुल टोज आहे, ऑन साइड ला खेचलाय बीमरचा नो आणि त्यावरती येणार ती एकेरी धाव. हाईट फॅक्टर बीमरचा नो. पंच ताकीद देतील गोलंदाजाला. अशा पद्धतीचा चेंडू तू केवळ एक वेळ हाताळू शकतो. पुन्हा जर का हाताळला तर तुझी गोलंदाजी या मॅच मध्ये बंद करण्यात येऊ शकते. हाईट फॅक्टर आहे. बीमरचा चेंडू केवळ एकदाच हाताळू शकतो गोलंदाज आणि या गोष्टी देखील पंच हेरत असतात. गणेशजी भाविस्कर एक चांगल्या रीतीने पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन्स ऑन अ बोर्ड. जिथे 37 धावा धावफलकावरती असताना गोलंदाज या शेवटच्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. आकाश फ्री हिटचा चेंडू. या चेंडूवरती फ्री हिट आहे. चालून आलेली संधी. मोठा फटका येईल का? हा फटका चांगला आहे. फ्री हिटच्या चेंडूला धाडलाय ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर ऋषिकेशच्या बॅटमधून. गोलंदाज सज्ज. हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. रिझल्ट सेम येतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. षटकार. जाधव यांच्याकडून अकाउंट क्लोज करण्यात आलंय. अर्थात 4 षटकारासाठी जी काही धनराशी होती ती कॅश प्राइज इथे सुपूर्द करण्यात आली आहे. 200 रुपयाचा मानकरी ठरला तो ऋषिकेश आणि प्रशांत 200 रुपयाचा मानकरी. हा फटका इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिक्ला झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या रानवडी आणि पळचील या 2 संघादरम्यानचा होणारा पुढचा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की कृपया टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. रानवडी आणि पळचील दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. शेवटचा सामना असणार आहे पळचील आणि कापडे. विनंती करतो पुन्हा एकदा कर्णधारांना टॉस साठी. अजूनही आपला एक सामना खेळायचा आहे. शेवटचा सामना असणार आहे तो 3 षटकांचा. 3 गोलंदाज असतील. पहिलं षटक हे दरम्यान टॉस होतोय. मनोज जाधव यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी. कृपया कॉल कोण करणार आहे सांगायचंय. सो मालुसरे सर, मालुसरेंचा कॉल असेल. मनोज जाधव यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी. छापा कॉल पाहूया. छापा टॉस विन होतोय तो. आणि त्यांचं
निर्णय या ठिकाणी येतोय तो म्हणजे फलंदाजीचा. यानंतर लगेचच सामना चालू होईल. मी पुन्हा एकदा मैदानात घेऊन जातोय भोसले सरांच्या माध्यमातून. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 51 धावांचं लक्ष जिथे उभारण्यात आलंय. 51 धावांचा टार्गेट आहे, अर्थात प्रति षटकामध्ये 17ची सरासरी. फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळ आहे. बॅकफूट वरती येत असताना एक धाव तर जोर देऊन जातोय. दुहेरी धावेसाठी पलटलेत. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटकेबाजी ही करावी लागणार आणि तशा रीतीची देहबोली मैदानामध्ये रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरधाव दृष्टीचा हा खेळाडू मोठे फटकेबाजी करेल का हे देखील पाहावे लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत. हा चेंडू उजव्या यष्टी वरती अधिक वेगाने पाहायला मिळालाय. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव इथे अर्जित केली जाते धाव फलकावरती. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू फटका चांगला आहे, ऑन साइडला केलाय. एक देखणा दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रोहनच्या बाट या बॅट आणि फळीचा, या चेंडू आणि फळीचा चेंडूने सीमारेषा ओलांडली. तीही लिहिलंय हेलिकॉप्टर. देखणा दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र रोहनच्या बॅट मधून षटकार. आणि क्लास सिद्ध केला रोहनने. इथे मात्र 2 षटकार त्याने ठोकले. संघाची धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती आहेत. अर्थात जी धावगती गाठायची होती ती गाठली गेली आहे. विजयासाठी 51 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रति षटका गणिक 17 धावांची गरज होती, ती गाठली गेली आहे. फटका फसला. हा झेल महत्वाचा आहे. रोहन याचा हा झेल फार महत्वाचा ठरणार आहे. केवळ 1 धाव अर्जित करण्यात आली आणि इथे दुहेरी धाव घेत असताना खेळाडू अर्थात शुभम इथे डायमंड उर्वरित 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. ज्या पद्धतीने रोहनची बॅट ट्रपते ना, एक चांगल्या रणनीतीबद्ध तो खेळतोय. त्याचा टाण सांगून जातोय ही मॅच मी फिनिश करून जाईल आणि तो मैदानामध्ये धडाकेबंद फलंदाजी करतोय. बॅकफुटला येत ऑन साइडला केसलाय. चेंडूने गाठलाय डिक्लर झोन. हा जर का मैदानामध्ये राहिला तर सामन्याचं चित्र होत्यास नव्हतं आणि नव्हत्यास होतं करून जाईल. रंकाचा राजा, राजाला रंक कधी बनवेल हा खेळाडू हे कोणीही सांगू शकणार नाहीये. त्याच्याकडची धमक, त्याच्याकडचे फटके या मॅच मध्ये चित्र पालटू शकतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहेत. हा फटका ऑन साइडला मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव जरूर घेतली. दुहेरी धावेसाठी जरूर पलटणार. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. 51 रनचे टार्गेट आतापर्यंत धाव फलकावरती पाहिल्या तर 21 धावा आहेत. अर्थात इथून 30 धाव संख्येची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत ते केवळ 10 चेंडू आणि 30 धावा. राकेश ऑन स्ट्राइक. संपूर्ण आता धुरा त्याच्या खांद्यावरती आहे. येथे मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. जिथे मात्र ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, गोलंदाजी ज्या पद्धतीची राहिली आहे त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आशिषच्या माध्यमातून
अनेक चेंडू वेगवान टाकले, परंतु तदनंतर त्याने केलेलं व्हेरिएशन हे महत्वाचं ठरलंय. हा चेंडू बॅटच्या टोला लागला. एक चांगली एफर्ट. ही एफर्ट जर का आवडली असेल प्रशांती, जर त्यासाठी टाळा होणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यांनी आपल्या संघाच्या हितासाठी प्रयत्न केले जरूर, अपयश जरूर पदरी पडलं, परंतु त्याला ठाऊक आहे हा खेळाडू मॅच फिनिश करून जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आली आहे 23. प्रशांत जाधव, प्रत्येक खेळाडू काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू मात्र काय घडला जात आहे मैदानामध्ये. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतला. चेंडू आलाय तो डॉट. आता मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 23. विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. जेथे वेगाने स्वार झालेल्या गोलंदाजांवरती तुटून प्रहार केले ते रोहनने, त्याच्या विरोधामध्ये एक चांगली रणनीतीबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 24. येणारे 6 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि या 6 चेंडू मध्ये 27 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. भोवताली फिरतं, परंतु ग्रामीण क्रिकेट फिरकीपासून थोडस दूर पाहायला मिळालं. आशिषच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये रोहन अडकला की काय असं चित्र पाहायला मिळालं. हा फटका ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव तर जरूर अर्जित करण्यात येत आहे. योगेश स्ट्राईक एंड वरती आहे. तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहन तंबूच्या आचऱ्याला परततोय. आहे 5 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान सचिन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. हा फटका सरळ बाटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कल्पेश, कोणतीही चुकी करत नाही आहे. खेळाडू क्रमांक 2 बाद. आचऱ्याला परतत असताना संपुष्टात येते. संघाची धावसंख्या आहे ती केवळ 25. विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. खोलवा टप्प्याचा हा चेंडू कव्हरला ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जिथे एकेर धाव जरूर येते आणि सामन्याची आता मात्र औपचारिकता. सामन्या आता मात्र कापडे खुर्द हा पराभवतेच्या गर्द छायेमध्ये जाऊन अडकलाय. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटने हा चेंडू मात्र इथे येतोय तो बाईटच्या स्वरूपामधून डिक्लेअर झोन गाठली आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 27, अर्थात 24 धाव संख्येची गरज. 2 चेंडू आणि 24 धावा. 2 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज. गोलंदाज सज्ज होईल पुनच्च. लोअर फुल टोस ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल सुटल्यानंतर चेंडूने गाठली आहे, ओलांडली आहे सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या आहे ती 31. 20 धावसंख्येची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड वरती मंगेश.
हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हाती आणि इथे सामना जिंकलाय तो शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब. या संघाने ही मॅच इथे जिंकली आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. तील 3+3 दरम्यान या ठिकाणी मी मनोज जाधव यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी आमचे नेहमीचे वितरक मी सडवली संघाला विनंती करतो. सडवली संघाचे सर्व खेळाडू साईडला घे. तेजस जाधव साईडला घे.